लहान मुलं बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढल्यावरून राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र. रस्त्यावर भीक मागणाऱ्या मुलांसोबत त्यांचे आई वडील असतात का? त्यांची DNA टेस्ट करा. राज ठाकरेंची पत्रातून मागणी. ही प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगायला पाहिजे आणि गांडूळ आणि फणा काढण्याचा प्रयत्न करायचा नसते. उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना खोचक टोला. गुलाम गांडूळ यांना लागू होता भरत गोगावलेंचा पलटवार. आता सभागृहात आमदार उपस्थित असताना मंत्री आगाने तर बिबट सोडा त्याच्यावर. सभागृहात मंत्री उपस्थित नसल्याने भाजप नेते सुधीर मुनगंटीवार भडकले. तपोवन परिसरातील वृक्षतोडीला हरित लवादाची स्थगिती. तपोवन परिसरातील एकही वृक्ष तोडू नये आणि वृक्षतोडीबाबतचा अहवाल तात्काळ सादर करण्याचेही आदेश. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर ट्रॅफिक जाम. वीकेंडमुळे दोन्ही लेनवर मोठ्या प्रमाणात वाहनांमुळे कोंडी. अंडा पॉइंट जवळ ट्रेलर उलटल्यानं वाहतूक कोंडीत भर. प्राडाचा महाराष्ट्र आणि कर्नाटकातील महामंडळांसोबतचा करार वादात सापडण्याची शक्यता. कर्नाटकला सहभागी करून घेण्यास कर्मचाऱ्यांचा विरोध. कराराविरोधात हायकोर्टात धाव घेण्याचा चर्मकारांचा निर्णय. मीरा भाईंदरच्या प्लेझेंट पार्कमध्ये भीषण आग. अनधिकृत फर्निचर दुकानाला आग लागल्याची प्राथमिक माहिती. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू. सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर पेट्रोलचा टँकर उलटल्यानं मोठा स्फोट. आग विझवण्यामध्ये यश. संसदीय लोकशाहीमध्ये सभागृहात मग महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असतील, नगरपालिका असतील, विधानसभा आणि संसदेमध्ये विरोधी पक्ष नेता असणं ही लोकशाहीची गरज आहे. संविधानाची सुद्धा ती आवश्यकता आहे. पण गेल्या काही वर्षामध्ये, विशेषतः 10-11 वर्षामध्ये विरोधी पक्षनेता कुठे ठेवायचाच नाही त्या दृष्टीनं मांडणी करायची निकालांची, हे अमित शहा आणि मोदी यांच्या राजकारणानं ठरवलेलं आहे. मग महाराष्ट्र असेल, दिल्ली असेल, तरीही दिल्लीमध्ये यावेळेला राहुल गांधी यांनी 100 खासदार स्वतःचे आणि आमच्यासह मोठ्या प्रमाणात 240 लोक निवडून आणल्यामुळे विरोधी पक्षनेतेपद टाळता आलं नाही. पण विरोधी पक्षनेत्याचा सातत्यानं अपमान कसा करता येईल हे मात्र हे लोक पाहत असतात. महाराष्ट्रासारख्या राज्याला विरोधी पक्षनेता दोन्ही सभागृहात नाही, विधानसभेतही नाही आणि विधान परिषदेत नाही, याची सत्ताधाऱ्यांना लाज वाटली पाहिजे. की विरोधी पक्ष नेत्याशिवाय तुम्ही कामकाज पुढे रेटताय, याचा अर्थ विरोधी पक्ष नेत्याला तुम्ही घाबरता. मग तो शिवसेनेचा असेल, काँग्रेसचा असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल, तुमची सायटी काढली जाते, तुम्हाला प्रश्न विचारले जातात, तुमच्या चुका दाखवल्या जातात. लोकशाहीमध्ये महत्वाचं साधन आहे. पण महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांना आणि केंद्रामध्ये अमित शहा मोदी यांना लोकशाहीचे कोणते संकेत पाळायचे नाहीत. याआधी सुद्धा संख्याबळ कमी असताना महाराष्ट्रात विरोधी पक्षनेता दोन्ही सभागृहात नेमलेले आहेत. संसदेमध्ये भाजपचे सुद्धा अत्यंत कमी लोक असताना सुद्धा विरोधी पक्षनेता नेमलेला आहे. राहुल गांधी विरोधी पक्षनेता असल्यामुळे भारतीय जनता पक्षाचे जे धिंडवडे निघत आहेत त्याच्यामुळे अमित शहापासून सगळे हादरलेले आहेत. वंदे मातरमवरच्या चर्चेमध्ये आपण ते पाहिलं. वंदे मातरमवर चर्चा
150 वर्ष झाली म्हणून जी सुरू केली त्याच्यामध्ये सगळ्यात बुरखे फाटले ते भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या बरोबरच्या ज्या संघटना आहेत RSS सारख्या, त्यांचे बुरखे फाटले. आपण भारतीय स्वातंत्र्य लढ्यात कुठेच नव्हता. तुम्हाला वंदे मातरमचा पुकार करण्याचा अधिकार नाही. मला अशी मागणी आहे पुढल्या अधिवेशनात की महाराष्ट्रात सुद्धा जे आपलं राज्यगान आहे जय जय महाराष्ट्र माझा, त्याच्यावर चर्चा व्हावी. म्हणजे महाराष्ट्राच्या लढ्यात, मुंबईच्या लढ्यात, मराठी माणसाच्या लढ्यात कोण कोठे होतं आणि काय करत होतं हा सोक्ष मोक्ष लागेल. महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये गौतम अडाणी नव्हते. ज्या गौतम अडाणीसाठी मुंबई आणि महाराष्ट्र त्यांच्या पायाशी ठेवण्याचा प्रयत्न मिंदे आणि फडणवीस यांचं सरकार करत आहे. म्हणून चर्चा होऊ द्या जय महाराष्ट्रावर सुद्धा. तर वंदे मातरमवर झाली तर राज्यगान, जय महाराष्ट्रावर चर्चा होऊ द्या. म्हणजे महाराष्ट्र कोणाचा आणि महाराष्ट्रासाठी कोणी रक्त सांडलं, कोणी बलिदान केलं आणि आता हा महाराष्ट्र कसा ओरबडला जातोय, मुंबई कशी लुटली जाते, हे देशाला आणि राज्याला कळू द्या. त्यात काही चुकीचं असं मला वाटत नाही. भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राच्या मुंबईच्या लढ्यात कुठेच नव्हता आणि आज ते आम्हाला अपयश शिकवत आहेत. त्यांचे मुंबईचे अध्यक्ष काय बोलतायत, रवींद्र चव्हाण काय बोलतात. रवींद्र चव्हाण हे पूर्वसीमेचे शिवसैनिक आहेत. त्यांनी तरी थोडं जपून बोललं पाहिजे. महाराष्ट्राच्या प्रश्नावर, मराठी माणसाच्या प्रश्नावर सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. सगळ्यांनी, सत्ताधारी पक्षातले जे मराठी अभिमानी लोक आहेत त्यांनी सुद्धा आमच्याबरोबर आलं पाहिजे. आपले पक्षीय मतभेद असतील पण आज मुंबई तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे, विदर्भ तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. या राज्याचे प्रमुख मंत्री, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जे कॅबिनेटचे महत्वाचे सदस्य आहेत, ते सांगतात विदर्भ वेगळा करण्याचे आमचं काम सुरू आहे, आमचा अजेंडा आहे. आणि देवेंद्र फडणवीस त्यावर काम करतात. त्याच्यावर मिंधे गटाचा स्वतःला शिवसेना म्हणून घेणारा एकही आमदार उसळून उठला नाही. याचा अर्थ हे अमित शहाचे मिंधे आहेत. तुमच्या कॅबिनेटमधला एक मंत्री महाराष्ट्र तोडण्याची भाषा करतो आहे आणि तुम्ही स्वतःला शिवसैनिक म्हणवणारे बर्फाच्या लादीवर बसल्यासारखे बसून आज थंडगार लोळागोळा होऊन, याचा अर्थ तुम्ही अमित शहाच्या दबावाखाली आहेत आणि अमित शहाचा जो अजेंडा आहे मुंबई आणि विदर्भ तोडण्याचा, त्याला तुम्ही छुपा पाठिंबा देत आहे. हे स्पष्ट होत आहे. महाराष्ट्र आणि गुजरातच्या बॉर्डरवर देखील सीमा पालघरमध्ये गुजरात पूर्णपणे घुसलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रावर आक्रमण होत आहे, अतिक्रमण होत आहे. पालघरच्या सीमा ओलांडून गुजरात आतमध्ये प्रवेश केले पालघरच्या दिशेनं. ते अजून पुढे येतील कारण सगळे ठेकेदार तिथे काम करणारे हे त्यांचे आहेत. कधी काळी संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीच्या वेळी त्यांनी पालघरवर दावा सांगितला होता. डांग, उंबरगाव, डहाणू, पालघर हे त्यांच्या गुजरातच्या अजेंड्यावर आहे. म्हणून त्यांनी बुलेट ट्रेन पालघरमधून काढलेली आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्राला डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावं लागेल. महाराष्ट्राला म्हणजे फडणवीस सरकारला नाही. फडणवीस सरकार गुजरातचं मिंद आहे. आम्हाला सगळ्यांना, आपल्याला सगळ्यांना. सर, आपण जर बघितलं विदर्भाच्या बाबतीत जे बावनकुळे बोलतायत त्याला वडेट्टीवार सुद्धा एक प्रकारे समर्थन देत आम्ही वडेट्टीवारने अजिबात या संदर्भात काँग्रेसच्या भूमिकेला फार महत्व देत नाही. यापूर्वी सुद्धा काँग्रेसचा आणि आमचा ह्याच्यावरती वाद झालेला आहे. महाराष्ट्र अखंड एकसंघ राहावा या संदर्भात काँग्रेसमधल्या वरिष्ठ नेत्यांचं सहमती आहे. मात्र त्याच वरिष्ठांकडे आपण जाऊ, दिल्लीमध्ये काही होत नाही. असं वाटतं. काँग्रेसने किती आपटले तरी वेगळा विदर्भ होणार नाही, हे त्यांचं राजकारण आहे. आणि भारतीय जनता पक्षाने किती प्रयत्न केला तरी मराठी माणूस महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नाही. आता तर उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र आहेत महाराष्ट्राच्या भूमिकेवर, मराठी माणसाच्या भूमिकेवर. त्याच्यामुळे कोणी हे स्वप्न पाहत असेल तर तो स्वप्नभंग होईल. महापालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुती एकत्र लढणार आहे. महायुती म्हणजे कोण? भाजप आणि शिवसेना. ही महायुती आहे का? मला आता कळलं. एक डुप्लिकेट पक्ष, बोगस, जो अमित शहांचा आहे, तेच भाजपबरोबर युती करतायत. म्हणजे सिस्टर कन्सर्न आणि बिग कन्सर्न.
मिंध्यांचा पक्ष हा अमित शहाचा पक्ष आहे, म्हणून अमित शहाच्या पायाशी जाऊन एकनाथ शिंदे यांनी युती करायला भाग पाडले. पण महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण यांच्यासह संपूर्ण महाराष्ट्राचं आणि मुंबईचं भाजपा युनिट या तुमच्या सोकॉल महायुतीच्या विरोधामध्ये. एकनाथ शिंदे हे रडगाणा घेऊन जेव्हा अमित शहाकडे गेले, म्हणजे त्यांच्या मायबापाकडे गेले, याचा अर्थ स्पष्ट आहे, एकनाथ शिंदे यांची कुठेच ताकद नाही. त्यांना भारतीय जनता पक्षाच्या मतावर आपल्या जागा निवडून आणायच्या आहेत, ज्या विधानसभेलाही झालं. शिंदेची जर ताकद असती तर एवढे अपमान होऊन प्रदेशाध्यक्षाकडून ते रडत गेले नसते अमित शहाकडे. आणि अमित शहाचं राजकारण याच्यामध्ये असं आहे, त्यांना देवेंद्र फडणवीसांना चेकमेट करायचं, म्हणून ते एकनाथ शिंदेला ताकद द्यायचा प्रयत्न करतात. त्यांना फडणवीसांची ताकद वाढू द्यायची नाहीये, त्यांना फडणवीसांना दिल्लीच्या दिशेने येऊ द्यायचं नाहीये. याच्यामुळे महाराष्ट्रात त्यांना शिंदेच्या गुंत्यामध्ये अडकून ठेवायचं आहे. एकनाथ शिंदेची कुठेही ताकद नाही, मी वारंवार सांगतोय. भारतीय जनता पक्षाच्या मतांवर त्यांना आलेली ही सूज आहे आणि पैसे, यंत्रणा. बाकी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाला कुठेही स्थान नाही. अमित शहाचे इंजेक्शन आहे, टॉनिक, बाकी काय आहे एकनाथ शिंदे. निवडणुका आता होत आहेत आणि 2 ठाकरे एकत्र आले त्याची भीती आहे. महाराष्ट्रामध्ये माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे हे एकत्र आल्यामुळे यांना भीती आहे की आता आपलं काय होणार. त्याच्यामुळे मराठी माणसाच्या मतामध्ये तुकडा पाडण्यासाठी अमित शहाने एकनाथ शिंदे यांना कोणत्याही परिस्थितीत बरोबर घ्या असा संदेश दिलेला आहे. खरं म्हणजे महाराष्ट्रातलं भारतीय जनता पक्षाचं जे संघटन आहे ते या महायुतीच्या विरोधामध्ये. पण आपण